नमस्कार, तिवार्स किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण गणपती बाप्पासाठी रसमलाई मोदक बनवणार आहोत। चला तर सुरुवात करूयात। इथे मी 1 वाटी पनीर घेतलेला आहे। एका वाटीच्या आणखी थोडंसं वर एक्स्ट्रा आहे, तर 200 ग्रॅम पनीर। तर हे छान असं मिक्सरमध्ये मी वाटून घेतलेलं आहे, अगदी अशा पद्धतीने। तर गॅसवर मी कढई ठेवलेली आहे। यामध्ये 1 चम्मच साजूक तूप सोडणार आहे। त्याचबरोबर जे आपण पनीर वाटून घेतलेलं होतं ते पण यामध्ये मी सोडणार आहे। हे छान असं आपण परतून घेऊया। अगदी अर्धा मिनिट मी परतून घेणार आहे। त्यानंतर यामध्ये मी अर्धी वाटी मिल्क पावडर टाकणार आहे। त्याचबरोबर काजूची मी पावडर करून घेतलेली होती। मिक्सरमध्ये काजू मी थोडे वाटून घेतलेले आहे, तर 1/4 वाटी मी काजूची पावडर टाकणार आहे। म्हणजेच अर्ध्या वाटीचं पण अर्ध असं मी काजू पावडर टाकलेली आहे। त्याचबरोबर हे छान असं मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे। तर यामध्ये मी अर्धी वाटी पिठी साखर पण टाकणार आहे। तर तुम्ही चवीनुसार तुम्हाला जास्त गोड लागत असेल तर प्रमाण वाढवू शकता। तर अर्धी वाटी पिठी साखर टाकून घेऊया। त्याचबरोबर 2 चमचा दुधामध्ये मी केसर भिजवत ठेवली होती, ती यामध्ये टाकणार आहे आणि मस्तपैकी आपण हे मिक्स करून घेऊया। तर जसं जसं साखर टाकल्यामुळे यामध्ये थोडासा ओलसरपणा दिसेल। हे पहा, अगदी अशा पद्धतीने पाणी सुटलेलं आहे थोडंसं। तर हे ड्राय होईपर्यंत म्हणजे कोरडं होईपर्यंत आपण 6 ते 7 मिनिटं मंद आचेवर हे छान असं परतून घेणार आहोत। अगदी एकजीव होईपर्यंत आपण हे परतून घेणार आहोत, अगदी अशा पद्धतीने। पाहू शकता खूप छान असं दिसत आहे आणि हे कोरडं होत चाललेलं आहे। तर यामध्ये छान असं हे मिक्स झाल्यानंतर 6 ते 7 मिनिटानंतर यामध्ये मी पिस्ता बारीक कापून घेतलेले होते ते यामध्ये टाकणार आहे। त्याचबरोबर इलायची पूड अगदी बारीक करून घेतलेली ती टाकणार आहे आणि पुन्हा एकदा आपण मिक्स करून घेऊयात आणि गॅस बंद करून घेऊयात। तर हे मिश्रण थंड झाल्यानंतर आपण छान असं मळून घेणार आहोत। अगदी कोमट झाल्यानंतर हे पहा अशा पद्धतीने शिजलंय का नाही आपल्याला कळेल। हां, आपण थंड झाल्यानंतर मोदक बनवून घेऊयात। तर छान असं आता हे थंड झालेलं आहे। चला आता आपण मळून घेऊयात। थंड म्हणजे अगदी कोमटपणा आहे, कारण जास्त ड्राय झाला तर थोडासा कडकपणा येतो। जास्त पण कडक नाही, अगदी थोडासा सॉफ्टनेस असतो। अगदी अशा पद्धतीने आपल्याला हे पीठ मळता येईल। तर यामध्ये मी थोड्याशा गुलाबाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत आणि छान असं हे मळून घेऊया। हे पहा अगदी अशा पद्धतीने। आणि मोदकाचा जर तुमच्याकडे साचा असेल तर याला आतल्या साईडने मी थोडंसं साजूक तूप लावून घेतलेलं आहे आणि एक पिस्ता तुकडा आणि थोडंसं गुलाबाची जी पाकळी आहे ती मी ठेवलेली आहे साच्यावर। आणि जे आपला सारण तयार केलेलं आहे, जे मिश्रण तयार झालेलं आहे मोदकाचं, त्याचा गोळा करून आपण या साच्यावर लावणार आहोत आणि थोडंसं प्रेस करून घेणार आहोत। आणि मस्त असं छान असं मोदकाचा शेप येईल म्हणून आपण साच्याचा वापर करत आहोत आणि खालच्या साईडने पण छान असं प्रेस करून घ्यायचं आहे। तर मस्त असं मोदक आपला तयार झालेला आहे। हे पहा खूप सुंदर असा दिसत आहे। हे पहा अशाच पद्धतीने बाकीचे पण मोदक आपण बनवून घेऊया। तर इथे 200 ग्रॅम पनीरचा वापर करून मी 6 ते 7 मोदक बनवलेले आहेत। तर तुम्हाला जास्त मोदक बनवायचे असतील तर 11 मोदकासाठी तुम्हाला 400 ग्रॅम पनीर लागेल। तर अंदाजानुसार तुम्ही बरोबर असं पनीर तयार करा। आणि रसमलाई मोदक आपला खूप सुंदर असा तयार झालेला आहे। अशाच नवीन रेसिपीज पाहण्यासाठी तिवार्स किचनला लाईक करा, शेअर करा
सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.